मराठीमधील सुप्रसिद्ध लेखक व प्रकाशक माननीय प्राध्यापक नवनीत देशमुख वर्धा यांनी आपल्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्यावर वसुधा ही कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी संपूर्ण महाराष्ट्रात आज चर्चेला जात आहे. त्यानिमित्तानं आपण श्री नवनीत देशमुख यांची या कादंबरी लेखनामागची भूमिका जाणून घेऊया. आपल्याशी बोलतायत प्राध्यापक नवनीत देशमुख. दूरदर्शनवर टी व्हीवर ज्या बातम्या मी रोज ऐकत असायचो त्याच्यामध्ये आजच्या राजकीय क्षेत्रातले लोक एकमेकांना शिव्या देताना, एकमेकांना अर्वाच्य भाषेत बोलताना हे जेव्हा मी पाहायचो त्यावेळेला अस्वस्थ होऊन जायचो. कारण राजकीय लोक यांच्याविषयी एक आदरी समाजामध्ये लोकांमध्ये असतो आणि या भूमिकेला हा तडा जातो हे मला जाणवायचं आणि मी अस्वस्थ व्हायचो. मग अशा वेळेला वसुधाताई देशमुख अमरावतीच्या ज्या राज्यमंत्री राहिल्या त्या वसुधाताई देशमुखांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, कर्मयोगिनी म्हणून. आणि याच्यामध्ये ताईंचे विचार, ताईंची भाषणं मला इतकी समृद्ध आणि विचारशील वाटली की त्यामुळे मी भारावून गेलो. आणि मग त्यानंतर ताईंशी भेट घेतली, ताईंशी बोलणं झालं, ताईंच्या शिरसगाव बन या गावाला जाऊन त्या वाड्यात राहिलो आणि वेळोवेळी ताईंशी संपर्क साधत राहिलो. आणि एका नव्या कादंबरीचा जन्म या निमित्ताने झाला. आणि मला एक असं वाटत होतं की ताईंचं हे काम, आज लोक बोलतात खूप पण काम कमी करतात. आणि ताईंचं इतकं काम आहे की त्या कामाची पाहिजे तशी दखल समाजाकडून घेतल्या गेली नाही, लोकांकडून घेतल्या गेली नाही, ही खंतही मला वाटत होती. आणि म्हणून वसुधा या कादंबरीचा जन्म झाला. आणि ही कादंबरी लिहिताना मी एक टाकी कादंबरी लिहिली, कुठे थांबलो नाही. 1000 पानांची ही कादंबरी झाली पण मला पाठीमागचं पान वळून वाचावं लागलं नाही. इतकं माझ्या मनामध्ये या कादंबरीच्या विषयी आणि वसुधाताईंच्या या कामाच्या विषयी एक जबरदस्त असा प्रभाव माझ्या अंतःकरणात पडलेला आणि तो मी माझ्या लेखणीने शब्दबद्ध केला.